क्लासिकल स्ट्रोक अंदाजामध्ये कळला गेला आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पार. भरत पाटील यांच्या बॅटमधून सेमीफायनलच्या मॅच मध्ये चौकार. चौकार आलेला आहे. धावसंख्या 4. दादा दादा या, दादा थोडस वरती या, थोडस मजा करूयात. प्रकाश पाटील दादा मॅच जिंकायचे का? या इथे या, इथे या, इथे आला तर जिंकणार. रन झाले 4. पुढचा बॉल राजेश योगी वर्सेस भरत. गती परिवर्तन समोरच्या दिशेने खेळला गेलेला स्ट्रोक डाऊन डिग्रा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. रजनीश पाटील अचूक पुढे येत आहेत. बॉलची फेकी ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता परंतु दोन धावा या चेंडूवरती येतात. धावसंख्या धावफलकावरती लगावलं गेलं 6 धावा. चेंडूचं खेळ मैदानावरती संपलं गेलं 3. सेमीफायनलच्या मॅचेस सुरू आहेत. आर्क एंटरप्राइजेस याच्यानंतर मात्र मॅच खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं किरण पाटीलचा संघ एका बाजूला असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जयप्रकाश पाटील यांचा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. गोलंदाज रेडी राजेश. पुढचा बॉल भरत साठी इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू होता, बराच काळ राहिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समीर राऊत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलला अडवतात, फेकी करतायत. 1 रन मिळाली. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या ते मात्र 7 धावा. या संघामध्ये खेळणारे खेळाडू जर पाहिलं तर रजनीश पाटील आतिश पाटील आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एका बाजूला ध्रुव आहेत. त्याच्यानंतर पाठीमागे जर आपण विचार केला तर भावेश पाटील, महेश गुरव, कुणाल पाटील यांना आपण पाहतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर जीत पाटील यांना पाहतात. बबली यांनाही आपण पाहतात. रामचंद्र पाटील, समीर राऊत यांसारखे खेळाडू या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज रेडी. पुढचा बॉल मनीषी आहे. पटका खेळण्याचा प्रयत्न. आता स्ट्रोक मात्र कळला गेला. अटेम्प्ट केला बॉलला. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत येतो. तिथून मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाला. अडवलं गेल्या बॉलला 1 धाव मात्र ठिकाणी येत आहेत. एका धाव्याने संघाची धावसंख्या 8 धावा. सुरुवात संत काही आहे ना परंतु एंड आहे. तो एंड कशा प्रकारे होणार याची चर्चा आहे. परंतु डावपेच काय आखले आहेत तर राजेश ओघे यांच्या षटकामध्ये थोडंसं सावकाश खेळायचं. या डावपेचानं मैदानावरती खेळ सुरू आहे असं वाटतंय निदान ती बॅटिंग पाहून. लास्ट बॉल शेवटचा बॉल. धावसंख्या 8. ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म. ओहो कलवा टप्प्याचा बॉल. प्रत्युत्तर फक्त होतं की ड्राईव्ह करणं. 1 रन मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या ओव्हर नंतर रन आहेत. धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम नियांश 11 विशाल पाटील यांचा संघ सध्या मैदानावरती 9 धावांवरती आहेत बिनबाद. करायचा नाही यानं मैदानी घातलाय राडा. शिव नम्रात येतोय न मुसांडी घेतोय. शिंदे सरकारचा बैल गाडा. नम्रात येतोय न मुसांडी घेतोय. जगदी बापूंचा बैल गाडा. सध्या कॅमेराच्या अँगल मध्ये सतीश पाटील यांचा डान्सही व्हायरल झालाय. ती व्हिडिओ आलाय. त्या पाठीमागे प्रत्येक पडद्याच्या मागे आता प्रत्येक जण असतात. हरिचंद्र पाटील मामाही आहेत पण बैलगाड्याची जोडी तुमची आहे. सतीश पाटील आणि हरिचंद्र पाटील मामा जोडी नंबर 1 ती होऊ शकते. इनोवाचे का चावी आहेत. कुणाला सापडले असेल तर आपण इथे आणून द्यायचे. धावसंख्या 9. महेश गुरव मैदानावरती रेडी. समोर भरत पाटील. पहिलाच बॉल आसमानी टोळा. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. भरत पाटील यांच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 15 धावफलकावरती लगावले गेलेत. 15 धावा धावफलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल. आणखीन एक टोळा लगावण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेला. दूर किती गेलाय? दूर जाईल का? दूर चाललाय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भरत पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक दे दनादन षटकार. करायचा नाही यानं मैदानी घातलाय राडा. शिव नम्रात येतोय न मुसांडी घेतोय. शिंदे सरकारचा बैल गाडा. नम्रात येतोय न मुसांडी घेतोय. जगदी बापूंचा बैल. चला
बॅक टू बॅक षटकार मैदानावरती आलेल्या धावसंख्या धावफलकावरती वाढलं 21 च्या घरामध्ये पोहोचले गेलेली धावसंख्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकार या आतापर्यंत ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. महेश गुरव पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर तुटून पडले या बॉलवरती. 6 अगेन 6 परंतु काय घडलं नाही 6 नाही विकेट आला मैदानावरती आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर भरत पाटील यांची विकेट मिळाली. बहुमूल्य विकेट. फलंदाज बाद गॉन. चला ऍक्शन घेतलं आपण स्क्रीन वरती ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न पाठीमागे जाऊन अगदी क्रीजच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक तर अटेम्प्ट केला पण पाय लागला यष्टांना पाय लागलेला आहे आणि तिथून मात्र फलंदाज बाद झाले आहेत. फलंदाज बाद झाले विकेट मैदानावरती मिळाली म्हणून पाटील यांची नवीन बॅटर सतीश मोरे दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच अगदी रंगतदार सिच्युएशन मध्ये जिंकणार तो फायनल मध्ये पराभूत होणार तो अगदी या स्पर्धेच्या बाहेर जाणार. कोण जिंकणार याची चर्चा रंगणार आहेत. हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद झाले होते. जो पाय होता तो पाय अगदी यष्टांना आढळला कारण की इतका बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला की तो मैदानाच्या जवळपास क्रीजच्या बाहेरच होता. साक्ष बाहेर यायचंय. इकडे धावसंख्या 21 21 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज मैदानावरती रेडी पुन्हा महेश गुरव पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आतापर्यंत महेश करतायत. जरी 2 षटकार आले परंतु एक मोठी विकेट देखील त्यांना मिळालेली आहेत. हे देखील सर्वाधिक महत्वाची बाजू आहे. तो विकेट षटकातील पुढचा बॉल पुढे हाताळण्यासाठी महेश गुरव रेडी. सतीश नाही आधी पाहिलं निहाळलं पण नाही इतका वेळ नाही आता मैदानावरती. अशा वेळामध्ये आता मैदानावरती नाही काही गोष्टी करायच्या पण सतीश मोरे सध्या करतात स्ट्रगल. पहिल्या बॉलवरती धावा धावफलकावरती 21 धावा आहेत. ही स्टेज महत्वाची आहे. या स्टेजला कशा प्रकारे खेळ करणार याही गोष्टीची चर्चा आहे. मागे खेळा मागे चला ध्रुव लवकर बाहेर या. 21 धावा. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न. आता 5 ओव्हर 6 ओव्हरचा मॅच आहे का हाही प्रश्न आहे पण तितका नाही तुमच्याकडे तितका वेळ नाही आहे. आता कमी ओव्हरचा मॅच आहे. कमी ओव्हर मध्ये तुम्हाला मचनेटेड धावा करायच्या आहेत. हवाहवाशा वाटणाऱ्या धावा करायच्या आहेत. नाही केलं तर कदापि पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 1 रन आलेले आहेत. धावा धावफलकावरती 22. धावसंख्या 22 22 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज रेडी पुन्हा महेश गुरव. नमन ओगे यांच्यासाठी कॅच सुटला त्या ठिकाणी. झेल सुटलाय. झेल कोणाचा सुटलाय? झेल सुटलाय नमन ओगे या खेळाडूचा आणि क्षेत्ररक्षक होते आय थिंक ध्रुव होते. ध्रुव कॅच सुटलाय त्या ठिकाणी. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले परंतु हा स्ट्रोक होता. अटेम्प्ट केला होता झेलचा प्रयत्न मैदानावरती झाला परंतु तिथून मात्र आपण पाहिलं तर झेल दर्दीला दान झालेला आहे. चला बकराही आलेला आहेत. सर्व आणलेला आहेत. आता कोणाच्या कोंबड्या असतील त्या पण आणा म्हणजे आता सर्व काही होईल. इकडे एक प्राणी संग्रहालय आपण खोलू. तुझी प्राणी संग्रहालयात आपण खोलू. बकरा आलाय सर्व काही आलं. कोंबड्या पण असतील तर कोंबड्या पण आणा. धावा झाला 23 पण संजय जोगी एक बकरा नाही सांगितलं तुम्ही 2 सांगितलेले. आम्हाला माहित आहे आम्ही बरोबर याद ठेवतो. 2 बकरे नाही कुठेतरी एक पळालेला असं सांगितलंय आम्हाला पण भेटेल तो पण. 23 धावा झालेल्या आहेत. 2 गडी 2 ओव्हरचा खेळ संपला आहेत. नमन ओगे यांच्यामध्ये आता नजर असणार आहेत. ध्रुव मैदानावरती रेडी. पहिला बॉल जितक्या वेगाने आता तितक्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न. आपले स्टायलिश बॉय बबली चेंडूवरती येत आहेत. वेगाने येतात. फेकी चांगली झालाय. फलंदाज सतीश मोरे भरपूर दूर राहणार आणि मैदानाच्या बाहेरही जाणार. विकेटचं पतन गॉन. येतोय नमोसांडी घेतोय जगदी बापूंचा बैल गाडा. एक नंबरात येतोय नमोसांडी घेतोय शिंदे सरकारचा बैल गाडा. 24 धावा. आता अजून त्याला लांबी रेषेमध्ये तर पूर्ण ग्राउंड वरती जाऊन परत इकडे येईल. तो तेवढी नका लांबी बांधू. 24 ला 2 विकेट.
हा आता फेमस बैलवाला देखील आणि बकरीवाला संजू वगैरे असं सांगितलं गेलं. हे आहे सब कुछ आहे. नाद तो पण आहे, बकऱ्याचा नाद प्रत्येकाला आहे. आता महेंद्र पाटील पाहतात आमच्याकडे, तिथून संजू वगैरे आणि बकरा घेऊन आलेले आहेत. एंट्री होणार, ती पण एंट्री होणार. बैलाच्या पाठीमागे बकऱ्याची पण एंट्री, दोघांचा पण बी आहे ना, बैल पण आणि बकरा पण बी. चला जाऊयात मैदानावरती. नवीन बॅट्समॅन मैदानावरती आपण रोनित पाटील यांना पण मैदानावरती पाहतायत. आणि दुसऱ्या बाजूला नमन ओगे आहेत. धाव फलकावरती धाव आहेत, परंतु लेफ्ट हँड बॅट्समॅन पाठवलेले आहेत. 24ला 2 विकेट आहेत. चला मैदानावरती सुरुवात. ध्रुव पुण्याच्या मैदानावरती रेडी. पुढचा बॉल, डबलचा बॉल आपण पाहिलं तर आता चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. यष्टांच्या वरून गेलाय. आता म्हणून म्हटलं ना, एका वर्षाची वाट कोणाला पाहावी लागणार, बॅटिंग करणाऱ्या टीमला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला. परफॉर्मन्स नाही केला मग पुढच्या वर्षामध्ये पुन्हा तर वाट पाहावी लागणार आहे. बबलीने कॅच घेतलं तर पप्पीकडून 50 रुपये आहेत. 24ला 2 विकेट आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत या ठिकाणी. गोलंदाज मैदानावरती पुन्हा तर रेडी. ओव्हर द विकेट शॉट करते. पुढचा बॉल स्ट्राईक नंबरती धमन ओगे. फटका खेळला, छान खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. एफर्ट नाही पुढे जायचं होतं पण आतिश नाही अंदाज वर्तवू शकले, चूक घडली. चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. सिद्धिविनायक गुप्ता दमदार हरियो. 28 झोन गडी बाद. आणि आता काही जण डीजे लावून येतात पण ते कानावरती हात ठेवून येतात. पण कान चेक करण्यासाठी पण आम्ही डीजे लावलेला आहे. मग कोणाला आवाज येतो का नाही येत ते पण आहे ना, कानाचा आवाज येतो का नाही ते पण बघायचं असतं डीजे जवळ. पण काही जण पाठीमागून येतात. 28ला 2 विकेट सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा अंपायर सध्या घोषित करतात. यस 29 झालाय. इथून जरी 11 आल्या तरी 40 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकतायत. आणि या सत्रामध्ये मी म्हणेन 40 एक चांगली धावसंख्या होऊ शकते. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 29ला 2 विकेट मैदानावरती गमावले गेले आहेत. उर्वरित बॉलचा विचार केला तर अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहेत. नमन ओगे जोपर्यंत मैदानावरती आहे तब तक टायगर जिंदा आहे असं मैदानावरती म्हणता येणार आहे. वाईट भरपूर बाहेर आता हाताळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल मैदानावरती आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. आज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळतोय. प्रभाकर ओगे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जात आहेत. धावसंख्या 30. चला नमन पुन्हा मैदानावरती रेडी आहेत पुढचा बॉल अटेम्प्ट करण्यासाठी. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळला, बॉलला फटका हवेमध्ये खेळलाय. बबली हे तो मुमकिन आहे. प्रशांत पप्पी 50 रुपयाचं पारितोषिक. कुठे गेलं प्रशांत? 50 रुपयाचं पारितोषिक बबलीला भेटणार आहेत. विकेट मिळाली. फलंदाज बाद. नमन ओगे गॉन. सिद्धिविनायक गुप्ता दमदार हरियो गाडी. याच्या पुढे कुणाची टिकत नाही गाडी. चला 30 धावा झाल्या. पण संदीप राऊत सावकाश. नाही आमच्या ग्राउंडचे तुम्ही नगरसेवक आहेत. 0-0चे नगरसेवक तुम्ही आहात. आरामात काळजी घ्या. आकाश पाटील आपले स्काय आहेत. त्यांच्याकडून 2 षटकार जर प्रेमने मारले तर 200 रुपयाचा पारितोषिक आहेत. आणि ते आकाशला पाहिलं तर गावची ओलीच आहे. पहिल्या नंबरची ओली आहे ती. एवढा लांब आहे. समोर जितका टावर आहे तितकाच आकाश मोठा आहे. येस भरपूर काही आहेत 25 पण सध्या जाऊयात. चला प्रेम पाटीलकडे क्षमता आहे. रघुनाथ पाटील यांचे सुपुत्र आहेत. प्रेम मैदानावरती पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करणार. समोर ध्रुव आहे. फटका लगावण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला. चेंडूला 1 धाव तर त्या ठिकाणी मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. फेकी त्या ठिकाणी झाला. डेंजर झोन मध्ये धावत होते प्रेम पाटील. विकेट मिळाली. फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. 31 वरती अडचणीमध्ये वाढ झालंय नियांश 11 संघाच्या. तुझ्या बेफिकर गावात सुट्टीचा 50चा वाटा. खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा. अशी बोलतय ए ब्रदर कवर चाललास? ये मावरा घे. ये ताजा आहे ताजा. बर्फांचा नाही.
नितेश पाटील मैदानावरती आलेले आहेत. 31ला 4 विकेट आहेत. ला 4 विकेट. शेवटचा बॉल आहे शिल्लक. शेवटच्या बॉलवरती काय घडेल याची चर्चा सध्या आहे. लास्ट बॉल. हो बाची एज घेतला. चेंडू पाठीमागे चाललाय. ज्याच ठिकाणी जायचा त्याच ठिकाणी चाललाय की काय बॉल. यस डेफिनेटली चाललाय. आणि शेवटच्या बॉलवरती नियांश 11 साठी मच युनिटेड चौकार खेळलाय बॅटर नितेश पाटील यांच्या बॅटमधून. रन झालेले आहेत 35. 4 विकेट. विजयासाठी 36 धावांची गरज असणार आहे. प्रशांत पप्पी 50 रुपये पप्पीला द्यावे लागतील. कॅश घेतलाय कॅश घेतलाय. आमच्याकडे प्रूफ पण आहे. हा आणि दुसरा बकरा पण आलाय का तोच आणला पुढे त्या बदलून. नाही दुसरा पण आणलाय. दोन आहेत. हा चला आता 2 आलेले आहेत. रेड आणि ब्लॅकची जोडी आहे. रेड लवर ब्लॅक लवर सर्व काही आलेले आहेत. लक्ष 36 धावेचे आहेत. दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. चला दोन्ही कॅप्टन विनंती असेल आरके एंटरप्राइजेस आणि त्याच्या जोडीला चला आरके आणि दुसऱ्या बाजूला इशिका 11 जयप्रकाश पाटील यांचा संघ आणि आरके. बबीला 50 रुपये पण नंतर द्यायचे तेही देणार आहोत. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन हिराजी पाटील साहेब यांना. आपला शुभ असे टॉस होणार आहेत. नाही इथे वरती आलं का वरती टॉस होणार. मग तुम्हाला उठावंच लागणार आहे. वरती आपला टॉस करावा लागतो. चला टॉस केला जाणार आहेत त्या ठिकाणी. महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 2 आरके एंटरप्राइजेस किरण पाटील यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला इशिका 11 संघाचा विचार केला तर जयप्रकाश पाटील यांचा संघ आणि कर्णधार सतीश पाटील. दुसऱ्या बाजूला हारेश्वर पाटील. नाही परत मला काही नाही. मला प्रॉब्लेम झाला. साक्ष सांगतो सध्या मला प्रॉब्लेम झालाय. पण काय प्रॉब्लेम झालाय साक्ष. मला प्रॉब्लेम झालाय. तो बोलतो मला बॉल नाही देत. त्याला प्रॉब्लेम झाला. त्याला बॉल नाही देत. एवढा मोठा प्रॉब्लेम झाला. त्याला माहिती आहे का तुम्हाला. त्याला प्रॉब्लेम झाला साक्षला. का प्रॉब्लेम झाला. त्याला बॉल नाही कोणी देत. भेटणार बॉल भेटणार नवीन बॉल भेटणार. चला मैदानावरती दुसऱ्या सेमीफायनलचा मॅचचा टॉस या ठिकाणी झालेला आहे आणि आरके संघाने जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहेत. चला आता बकऱ्यासोबत पण मोठू गाडा. बैलासोबत तिथे आहेत. बैलगाडा आहेत पण आता बकऱ्यासोबत पण गाडा. आणि बकऱ्याचे मालक कोण आहे. संजय वगैरे प्रशांत पप्पी 2 आहेत. चला रेड आणि ब्लॅक बकरा आलेला आहे. आणि आताचा हे स्क्रीनवर पहा. हे बकरे आहेत. यांना नेलं जात आहे. घेऊन जातात. ते पण हुशार आहेत. ते पुढे नाही जात. ते मागे नाही. ते पुढे जातात दोघांच्या पण. चला मॅच सुरुवात. लक्ष 36 धावेचं लक्ष. स्ट्राईक येण्यावरती राजेश ओगे. नॉन स्ट्राईक येण्यावरती महेश गुरव. आज सर्वोत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूपैकी 2 खेळाडू. दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये सर्वोत्तम खेळ अष्टपैलू कामगिरी दाखवणारा खेळाडू भरत पाटील मैदानावरती रेडी आहेत. 36 होतील नाही होणार याची चर्चा रंगलेली आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. जिंकेल त्याचं स्वप्न आहे ते फायनल मध्ये दाखल होण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होईल. पहिला बॉल बागपूरला गेला. स्लाइस करण्याचा प्रयत्न. बड्डे बॉय विशाल पाटील त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतात. बॉल फील्ड करतायत. 1 रन मिळालेले आहेत. धावा फलकावरती 1 रन.
पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी घेतली गेली आपण पाहिलं तर 1 रन. चला घाई करा जास्त वेळ नाही आपल्याकडे, नाहीतर अन्यथा वेळ घेतला तर मग टाइम होईल. मग फायनलची मॅच आधी कदापि कमी ओव्हरची करावी लागेल. कमी नाही मध्ये नाईट लावून थोडंसं लाईट लावून करावी लागणार आहे. चला गोलंदाज मैदानावरती रेडी आहे. भरत पाटील समोर आपण पाहिलं तर महेश गुरव आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र कळला गेला, चेंडू सीमारेषेच्या जवळ आलाय. प्रेम पाटील चेंडूवरती वेगाने वॉरफील्ड मॅग्निफिसंट थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि काय क्षेत्ररक्षण मैदानावरती करतायत प्रेम पाटील. यांच्याकडे बॉल आला तर आता अटेम्प्ट नाही करत दुसऱ्या धावेचा. माहीत आहेत की प्रेम या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यांच्या हातामधून 2 धावा घेणं हे कठीण आहे, त्यामुळे मैदानावरती 2 धावेचा प्रयत्न नाही होत. धावफलकावरती धावा लगावला गेला 2 धावा. ऑनर एका बाजूला आपण पाहिलं तर तीर्थराज फाउंडेशनचे ऑनर आहेत अक्षय पाटील यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नियाश इलेव्हनचे ऑनर आहेत विशाल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो सध्या मैदानावरती. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला, आपल्यामध्ये खेळला झेलची संधी. निमेशने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. राजेश ओगे बॅक टू दी पवेलियन, गॉन. मोठा विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. जाऊ दे विकरालो. चला आपले लहान मुलं या टेंगे येणार आहे. येणार आहे, पूर्ण टेंगे येणार आहेत आणि मग तुम्हाला बक्षीस पण भेटणार आहे. त्यामुळे इथे सर्वांना इथे या, सर्वांनी इथे या, समोर या, तिथे समोर या. हा इथे या. चला कॅमेरा तुमच्यावरती, विमान इकडे तिकडे. हा 2 बॉल 3 बॉलचा केस आपल्या धावफलकावरती 2 धावा 1 गडी बाद. आतिश पाटील आल्याश्रने आक्रमण करण्याचा प्रयत्न. हो थोडंसं विकेट किपर नितेश पाटील यांच्यापासून दूर राहिला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न अतिशयच्या माध्यमातून राहिला आणि 4 बॉलचा खेळ संपला. धावफलकावरती 2 धावा 1 गडी बाद. भरत पाटील यांच्या विरुद्ध सध्या आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु ते आता सध्याच्या घडीला मैदानावरती चांगली गोलंदाजी भरत करतायत आणि मॅच मध्ये आता पुन्हा जान टाकलेले आहेत. 36 धावेचा टार्गेट आहे, म्हणून मी म्हटलं 36 धावेचा टार्गेट देखील खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच होऊ शकतायत. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत नाहीत 100% एफर्ट. खोलवर टप्प्याचा बॉल, प्रत्युत्तर नाही आता बॅट्समॅनकडे. त्याच गोष्टीची चर्चा रंगली आहेत की भरत पाटीलच्या अगेन्स्ट करणं सोपं आहे का, याही गोष्टीची चर्चा सध्या मैदानावरती रंगली गेलेली आहेत. 5 बॉलचा खेळ संपला, 2 वरती 1 विकेट आहेत. पुढची मॅच इशिका 11 आर्क एंटरप्राइजेस ते देखील वाट पाहत आहेत. कोण जाणार फायनल मध्ये, कोण ही अगदी चमचमती ट्रॉफी आहेत ती मात्र पटकावणार याची चर्चा रंगली आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, मिनी हेलिकॉप्टर लँड केला. वॉर शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय आतिश पाटील यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीपर्यंत धावा आहेत. धावफलकावरती 8, करायच्या 36. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. चला आता प्रश्नचा पण डान्स पण बनवणार. गुलाबी साडी ते पण गाणं येणार आहे, काही वेळामध्ये ते पण येणार आहेत. 12 मध्ये 28 ची गरज आहे. पण तिथे राहायचा, वरती जा, त्या टॉस्का बॉसवर जा, तिथे सर्व दिसणार. बाकी तिथे बसलेला बाकीच्याने उठा थोडस, नाही तर तुम्ही कॅमेरामध्ये दिसाल. 12-28
चला घाई करा इतका वेळ का जातोय अजून 2 मॅच आहेत 6:30 वाजल्यात मग टॉस वरती उडवावं लागेल मग आधी झालेला गावकप पण तसाच होता जिथे अंडर 24 ची आमची स्पर्धा झाली होती तिथे तसं झालं होतं पण इथे तसं नाही झालं पाहिजे जर इतका वेळ तुम्ही कराल आधी तर बॉल टाकून अगदी एक्स्ट्रा म्हणजे बॉल हिटचा थोडा प्रयत्न झाला त्याच्यानंतर टॉस झाला आणि टॉस वरती फायनल देण्यात आली होती 12 बॉलमध्ये 28 ची गरज आहे वाईट बॉल नितेश पाटील मैदानावरती आहेत पण म्हटलं ना मी महेश गुरव आहे ज्याने एका वर्षामध्ये वेट केलाय ही संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी तो सध्या मैदानावरती आहेत आणि आज अफलातून कामगिरी त्याच्या देखील बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तो महेश गुरव सध्या मैदानावरती रेडी आहेत ऑफ टर्मच्या बाहेरचा बॉल यावेळी बॅटची एज लागली वाईटचा बॉल अगदी छेडछाडी करण्याचा प्रयत्न मैदानावरती मिळाली विकेट महेश गुरव बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन विकेट काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज केला शृंगार आज गाठला असाच दिसते मी भारी जाऊ अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालत सारी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाली लाल लाल चला प्राशूसाठी जोरदार टाळ्या वाजवा मग तिला पण मजा येईल प्राचूसाठी टाळ्यांचा आवाज झालेला आहे पण ती पण आता थोडस शहाणी पण करते तिला माहिती आहे कॅमेरा कुठे कॅमेराच्या जवळ येते ती पण नाही प्राचू बरोबर ना ओ नो ना मुन्ना ना मैदानावर आता काय घडलाय नो बॉल विकेटच्या बाहेर आहे बॉल आणि नो बॉल मैदानावरती हाताळलाय धावसंख्या धावफलकावरती वाढल्या धावफलकावरती जाऊन पोहोचते संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 10 रन 2 विकेट फ्री हिट मैदानावरती पाहायला मिळणार आहेत फ्री हिट मैदानावरती खेळलाय सतीश मोरेने कॅच कॅरी केला परंतु फ्री हिटचा बॉल होता एकच धाव मैदानावरती येणार आहेत संधी मिळतात संधीचं सुवर्ण संधी करणं गरजेचं आहे हा दिवस अगदी पुन्हा पाहण्यासाठी तुम्हाला एका वर्षाचं वेट करावं लागेल 11 एप्रिल साठी तुम्हाला एका वर्षाची वाट मैदानावरती पाहावी लागेल त्यानंतर हा दिवस या मैदानावरती पुन्हा येणार आहेत त्याच्यामुळे आता मैदानावरती कुठला खेळाडू यशस्वी कामगिरी करेल याच्यावरती चर्चा रंगल्या आहेत 11 ला 2 विकेट ओ पुन्हा नो बॉल घडलंय तरी काय मैदानावरती घडलंय विपरीत घडलंय नो बॉल मैदानावरती येतोय धावफलकावरती धावा आता मात्र वाढल्या गेल्या आहेत नो +2 ने धावसंख्या दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते हे पहा कमरेच्या देखील वरती चेंडू आहेत आणि या त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एकूण धावा वाढल्या गेल्या 3 ने संघाची धावसंख्या पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते 14 10 बॉल मध्ये 22 धावेची गरज फ्रीडचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न फटका खेळला गेला हवेमध्ये खेळलाय जोयचूची संधी परंतु क्षेत्ररक्षकाने जोडलाय जोएल रॉनी कॅच कॅरी नाही परंतु आता नो बॉल वरती फ्री देखील होता त्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या 2 धावा पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतात समीकरण चेंज होताना पाहायला मिळतात 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे 36 वाला मॅच रंगलाय 16 वरती 2 विकेट आहेत अर्धा तुम्ही बनवलाय अर्ध्यापेक्षा थोडस जास्त बनवायचे आहेत आता 9 मध्ये 9 बॉल 20 चा मॅच मैदानावरती आपण पाहतात ओद विकेटने फटका खेळला हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक रोनित पाटील पासून दूर राहिला चेंडू हवेमध्ये खेळला पुन्हा एकदा 2 धावा आहेत 2 धावा आता मैदानावरती कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत 2 धावा आहेत 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेली आहेत 8 बॉलचा खेळ शेष 8 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे 8-18 वाला मॅच आहेत परंतु प्रत्येक बॉलवरती डबलही गरजेचं आहे त्याच्यानंतर एखादा मोठा फटका अपेक्षित मैदानावरती असणार आहेत पण 8-18 गेम मीटिंग होते सध्या आर्क एंटरप्राइजेसची देखील मीटिंग सुरू आहे शॉर्ट मीटिंग इशेक 11 संघ देखील आता तिथे गेम मीटिंग करतायत पुढचा मॅच देखील तेवढे इम्पॉर्टंट मॅच असणार आहेत जिंकेल तर फायनल मध्ये दाखल होणारा संघ दुसरा असेल आणि या मॅच मध्ये जिंकेल तर फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला असणार आहे 8-18 ओहो खोलवर टप्प्याचा बॉल नितेश पाटील आपला अनुभव पणाला लावत असताना पाहायला मिळाले चांगला बॉल मैदानावरती डिलिव्हर केलाय आणि नुसतं डिलिव्हर नाही तर मैदानावरती चांगला बॉल देखील हाताळत असताना सध्या पाहायला मिळाले आता येणारे चेंडू आहे 7 आणि 7 मध्ये 18 रनची गरज आहे नाही कुठलंही प्रत्युत्तर नाही या चेंडूवरती त्या प्रकारचा बॉल मैदानावरती हाताळला होता
7 बॉल मध्ये 18ची गरज आहे. हवेमध्ये कळला मी समीक सोगाई चेंडू सीमारेषेच्या लगत चालला. रॉनी चेंडूवरती वेगाने पुढाला. 1 रन मिळवला. दुसरा रनचा प्रयत्न पैकी परंतु चेंडू हातामध्ये नाही आला. 2 रन या ठिकाणी घेतले गेलेले आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. मॅच रंगलाय. पहिली सेमीफायनलची मॅच, गरमागरमीवाली मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 6-16. कंपॅरिझन 23 वरती 1 आणि 20 वरती 2 आहेत. आणि सध्याच्या घडीला पण पुढे बरोबर कॅमेरामध्ये आता किशोर किने आहेत आणि किशोर किने आणि विलास गावडे आहेत. पण किशोरजी किन्यांच्या घरी लग्न पण आहे आणि त्यांनी आता बकराला काहीतरी सांगत लावलंय. बरोबर त्यांच्या घरी पण बकऱ्या लागणार आहेत. पण बकऱ्यालाच काहीतरी तो सांगण्याचा प्रयत्न सुद्धा किशोर किने करतात आणि बरोबर कॅमेरा त्यांच्या दिशेने. विलास गावडी आहेत. विलास गावड सतत तेरी बारी आहे की हे पण सांगतायत. पण तो बकरा देखील हुशार आहे. त्यांच्या पुढे जातोय. चला शेवटचे 6 बॉल. 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची गरज आहे. पहिला बॉल फुल टच बॉल, फुल टोल वसूल. नमन ओगे यांच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती धडाका षटकार. आता ऑप्शनही आहेत. नमन रोनित की आणखीन कोणी, याही गोष्टीची चर्चा रंगली होती. पण नमन ओगे आहे. थोडासा अनुभव असल्या का मला त्यांच्याकडे पाहिलं गेलं. 5 मध्ये 10ची गरज आहे. ध्रुव एक यंग टॅलेंटेड खेळाडू आहे. ओहो पायावरती बॉल धरलाय. अपील झालेले लेग बिफोरसाठी आणि फलंदाज बादही आहेत. लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद झालेले आहेत. 4 मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. अजू मैदानावरती जात आहेत. अजू जोपर्यंत मैदानावरती जातील तोपर्यंत एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे आहेत किरण पाटील अरविंद पाटील आणि तुमच्यासाठीच गाणं आहे. पण साला पिणाऱ्याची पण एक कला असते. म्हणजे पिणारे असतात तर थम्सअप पिणाऱ्याला कधी विचारत नाही की थम्सअप पिणार का. शहाणे असतात. प्रत्येक वेळ शहाणा असतो. तो पिणाऱ्यालाच विचारणार की दारू पिणार का. पण थम्सअप पिणाऱ्याला कधी विचारत नाही. आता संजय ओगे पण तेच सांगतात. नाही थम्सअप पिणाऱ्याला नाही विचारत कोणी. पण सध्याच्या घडीला 4 मध्ये 10ची गरज आहे. 4-10 वाला मॅच आहे. सामना रंगलाय आणि असा रंगलाय की जिथे खऱ्या अर्थानं सेमीफायनलची मॅच कशी व्हायला हवी त्याच प्रकारचा मॅच रंगलेला आहे. सत्येंद्र स्पोर्ट्स क्लब कोपरी पुरस्कृत प्रभाकरजी ओगे साहेब आणि विशालजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा कोपरी प्रीमियर लीग 2024 आपण परत सुंदर असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 4 मध्ये 10 नमन ओगे वर्सेस रजनीश अजू. ओहो नाही मिस केला आणि विकेटही आलाय. फलंदाज बाद झालाय. अजू मैदानाच्या बाहेर. आता 3 बॉल आणि 10ची गरज. आता पाठीमागे पाहिलं जात आहे. आणि सध्या समीर चाललं. समीरनं गावकपसाठी खास करून हेअर कटिंग करून आला होता. हेअर कटिंग सगळं तेच दिसतंय ना. 3 बॉल मध्ये 10ची गरज आहे. पण अजू होते अतिशय होते. अजू आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये होते पण आक्रमण नाही झालं. मॅच अचानकपणे बदललाय. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाहीत. तसं क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा मैदानावरती बदलला गेलेला आहे. 3 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. 3-10 वाला मॅच जिंकणार कोण, फायनल मध्ये कोण जाणार. विशाल पाटील यांचा संघ नियांश 11 जाणार की अक्षय पाटील यांचा संघ तीर्थराज फाउंडेशन जाणार याची चर्चा सध्या रंगली गेलेली आहे. सुपर डुपर हिटेस वाल्या मॅचेस सर्व आहेत. नमन ओगे मैदानावरती समोर समीर राऊत. समीरलाच बॅटिंग नाही आली पण समीर आता मैदानावरती आलेला आहे. हीच वेळ आहे पराक्रम करण्याची, पराक्रम अधिराज्य गाजवण्याची. पाहूया काय घडेल. 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. नमन शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पाठीमागे चाललाय बॉल. ओ नाही क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला लागलाय. सनी आहे. सनी पाटील आहेत. सनीना बॉल अडवले गेले आहेत. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9ची गरज.
2 बॉल मध्ये 9ची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 2-9 वाला मॅच. जिंकून जिंकणार कोण? 2-9 वाला मॅच आहेत. एका 6 साठी संजय ओगे यांच्याकडे आता 500 रुपयाचा प्राइज आतिश पाटील यांच्यासाठी आहेत. साक्षी आमच्यासोबत जॉईन होणार आहेत. 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाब्याची गरज आहे. 2-9 वाला मॅच. सामना रोमांचक आहेत. आतिश पाटील आतापर्यंत एकाकी झोनला आतिशने देखील दिले आहेत. 8 मध्ये 14 त्यांनी देखील मॅच मध्ये बनवलेले आहेत. समीर राऊत एका बाजूला आहेत. चला घाई करा. इतका वेळ नाही जाणार प्लीज. जास्त वेळ घेतलात मग वेळी दाखवणार काय करायचं. बाहेरून देखील आता ऍक्शन रिएक्शन वाढल्या गेल्या आहेत. 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाब्याची गरज. नमन ओगे पुढचा बॉल. आतिशसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? हो कॅच कॅरी केलाय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती 9 धाब्याची गरज आहे. मी त्याच दिशेने ना होतो ज्या टीम मध्ये विशाल पाटील असतात. ती टीम गाव कपच्या फायनल मध्ये जाते आणि आजही गेले. चला विलासगावात थांबायचं आपण. जायचं नाही थांबायचं आहे. 1 बॉल मध्ये 9ची गरज आहे. 1-9 वाला मॅच आहे परंतु अजूनही काही होऊ शकतं. नाही अजून सांगू शकणार कोण जिंकणार. एखादा बॉल जर आता काही वेगळं पण हाताला नाही. नमन कधी नमन वगैरे करतात तसं काही कधी गोष्टी पण आता करणार का नाही असं माहित. पण आता त्यांच्या वाईफही सांगतात असं नाही करायचं. एक चांगला बॉल टाकायचा आहे. वेगळं पण काही करायला गेलं ना तर मग वेगळं पण घडू शकतंय. 1 बॉल विजयासाठी 9 धाब्याची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. अंपायर देखील मैदानावरती रेडी आहेत. दुसरा मॅच दुसरी सेमीफायनल लगेचच सुरू होणार आहेत. 6:30 वाजलेले आहेत. लास्ट बॉल मैदानावरती शिल्लक आहे. 1 बॉल शेवटचा 1 बॉल विजयासाठी आपण पाहिलं तर 9 धाब्यांची गरज आहे. लेफ्ट हँड बॅट्समॅन मनीष करात. फुलटच बॉल मात्र भिरकावलाय आणि चेंडू हवेमध्ये रॉनी आलाय. कॅच घेतलाय आणि फायनल मध्ये दाखल होणारा संघ आहे विशाल पाटील संघ मालक आणि त्याच्या टीमचं नाव आहे टीम नियाश 11. हा संघ फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चला मैदानाच्या बाहेरच्या दिशेने आपण लगेच जायचं. 3 ओव्हरचा मॅच आहे. नमन ओगे यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. नमन ओगे यांना 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. दोन द्यायचे अजून एक द्यायचे. चला 2 नमन ओगे यांना दिले जातात. त्याच्यानंतर भरत पाटील यांना 2 आहेत. भरत पाटील यांच्या 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. बॅट्समॅन कुठे आहेत? बॅट्समॅन प्लीज. बॅट्समॅन अजून